नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. नमस्कार, मी पल्लवी जोशी. असंभव या मालिकेला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज मी तुमच्या समोर येण्याचं कारण एवढंच की आपल्या ह्या आवडत्या मालिकेतील शुभ्राची भूमिका साकारणारी मानसी साळवी काही कारणामुळे यापुढे ही भूमिका करू शकणार नाही. तिच्याऐवजी शुभ्राची भूमिका साकारणार आहे उर्मिला कानेटकर. असंभववर आणि शुभ्रावर तुमचं प्रेम असंच राहू द्या. कोणी माणसं दिसली तुम्हाला? एक चेहरा. कोणाचा? मिसेस शास्त्री? तुमचा. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका अचैनम क्लेहयन्त्याप न शोषयति मारुता. तो मुलगा, त्याला काहीतरी सांगायचं होतं. मिसेस शास्त्रींना होणारे भास वगैरे सगळं खोटं आहे. हे सगळे त्यांच्या कल्पनेचे खेळ आहेत. And I fear that she is a schizophrenic. डॉक्टर, पॅनिक होण्याची गरज नाही मिस्टर शास्त्री. हा एक आजार आहे आणि कुठल्याही आजाराप्रमाणे आपण यावरही ट्रीटमेंट करू शकतो. नाही, मुळात माझा तुमच्या डायग्नोसिसवरच विश्वास बसत नाहीये. शुभ्राला जाणवणाऱ्या गोष्टी खऱ्या असतात. माझ्या भावाचा मृत्यू तिला दिसला होता. कुठल्या तरी स्वप्नाचा संबंध तिने तुमच्या भावाच्या मृत्यूशी जोडला मिस्टर शास्त्री. कोकणात मला किडनॅप केलं असताना तिने ती जागा बरोबर शोधून काढली होती. गावात चौकशी केल्यावरती तुम्ही किंवा मी सुद्धा हे करू शकतो. नाही, तरी नाही. मला भेटण्याच्या अगोदर तिला माझा साखरपुडा दिसला होता. मिस्टर शास्त्री, तुमच्या बोटातल्या रिंग वरून हे ओळखणं कठीण आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही डॉक्टर, माझी बायको वेडी नाहीये. मी असं कधीही म्हटलेलं नाहीये. मिस्टर शास्त्री, आपल्या पहिल्या भेटीतच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की माझ्या फीज व्यतिरिक्त तुमच्याकडून मला एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, तुमचा विश्वास. तुमच्यापेक्षा माझा शुभ्रावर जास्त विश्वास आहे. जर ती म्हणत असेल की तिला काही गोष्टी दिसतात, ऐकू येतात, जाणवतात, तर त्या गोष्टी तिला दिसतात, ऐकू येतात आणि जाणवतात. पिरियड. फॉर अ मोमेंट मी असं मान्य केलं की तुम्ही म्हणताय तसं शुभ्रा स्किझोफ्रेनिक आहे. पण मग माझ्या पार्वती आजीचा आणि शुभ्राचा
चेहरा हुबेहूब कसा? याचं तुमच्याकडे काही एक्सप्लेनेशन आहे डॉक्टर? असेच काही बारीक सारीक योगायोग ह्या आजारपणाला खत पाणी घालतात मिस्टर शास्त्री. एखाद्या व्यक्तीचा चेहरा माझ्याशी जुळतो, मग काही दिवसांनी मी स्वतःच ती व्यक्ती असल्यासारखं मला वाटू लागतं. त्या व्यक्तीचं जग मला माझं जग वाटू लागतं. त्या व्यक्तीच्या अवतीभोवती असणारी माणसं मी माझ्या अवतीभोवती शोधू लागतो आणि मला ती दिसतातही. मिस्टर शास्त्री, काल मी मिसेस शास्त्रींना तुम्हीच दिलेले तुमच्या वाड्याचे जुने फोटोग्राफ्स दाखवले. तेव्हा त्यांना नेहमीप्रमाणेच बरंच काही दिसलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मी दिसलो. मी वसईच्या जुन्या वाड्यात मी, म्हणजे आत्ता आहे तसं नाही, पण 60-70 वर्षांपूर्वी जर मी असतो तर जसा असतो तसा. ह्यावर तुमच्याकडे काय एक्सप्लेनेशन आहे मिस्टर शास्त्री? व्हॉट? मिस्टर शास्त्री, तुम्हाला होणारा त्रास मी समजू शकतो, पण मी हे आधीही म्हटलंय आणि आता पुन्हा म्हणतो, यू आर अ ग्रेट हजबंड. तुमच्या बायकोवर तुमचं खूप प्रेम आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात. कारण मला हेही माहिती आहे की त्यांचंही तुमच्यावर खूप प्रेम आहे मिस्टर शास्त्री, खूप प्रेम. पण तरीही डॉक्टर, तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल, नो इशू. तुम्ही सेकंड ओपिनियन घेऊ शकता मिस्टर शास्त्री. आपण थांबू. तुमचं पूर्ण समाधान झाल्यावरच आपण पुढच्या ट्रीटमेंटला सुरुवात करू. इज दॅट ओके? त्याला शांतपणे झोप आली नाही वाटते. सारखी बडबड चालली होती.
काय बोलले मी? हे मला बी नीटचं कळलं नाही, पण तिच्या आईला माझ्या बी झोपेचं खोबरं झालं. हां ते काल काल जरा टेन्शनमध्ये होते मी. कशामुळं? हात शिवशिवत आहेत माझे सोपा. रक्त आतल्यात उसळ्या मारत आहे. डोकं ठिकाणावर नाहीये माझं. कुणाची शिकार करायला निघाली माझी वाघीण? शिकार तर करावीच लागणार आहे, नाहीतर म्हणजे शिकार हाय तरी कोण? कळेल ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी कळेल. शुभ्राच्या आईने नसता घोळ करून ठेवलाय. हॅलो. आदिनाथा, हा बोला आजोबा. अरे तू आज वसईला येऊ शकतोस का रे? वसईला? का काय झालं? ठीक आहे ना सगळं? उत्तम आहे. तू आलास तर आणखीन उत्तम होईल. खजिन्याच्या संदर्भात एक महत्वाचा दुवा हाती लागलेला आहे. काय? तू ये रे बाबा. अरे फोनवर कसं सांगू तुला? तुला मला काहीतरी दाखवावं लागेल. रात्रीच्या गाडीने परत जा वाटल्यास. आजोबा तसं मला यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी येतो आजोबा. ये हो, शक्य तितक्या वेगानं ये. एक कोड तुझी आतुरतेनं वाट बघतय. अजूनही कोडच आहे का? मला वाटलं उत्तर सापडलं असेल. तू ये रे बाबा. त्या कोड्यातच उत्तर दडलेलं असावं बहुतेक. आता बोलण्यात वेळ घालवू नकोस आदिनाथा. लवकर निघ. मी आता घरी जातोय. मी घरातनं निघताना फोन करतो तुम्हाला. ओके बाय. हा. मला वाटलं एकदा तुझं लग्न झालं, संसाराला लागलीस की ही दळभद्री स्वप्न तुझा पिच्छा सोडतील, पण नाहीच. ही मेली शुक्ल काष्ट पिच्छा सोडायला तयारच नाहीत. आई ग, तू जावई बापूने यातलं काही सांगितलं नाहीस ना? नाहीतर त्यांना मी सांगणार नाही असं होईल का माई? म्हणजे तू त्यांना सगळं सांगून टाकलास? तसं वेगळं काही सांगायची वेळच आली नाही. ते होते तिथेच. त्यांनीच मला तंद्रीतून जागं केलं. शुभ्रा, शुभ्रा, चल लवकर तयार हो. आपल्याला वसईला जायचंय. कदाचित एक दिवस आपल्याला राहायला सुद्धा लागेल. अहो पण असं अचानक वसईला? चल मी तुला वाटेत सांगतो. तू तयार तर हो पटपट. नाही, हे बरंच झालं. अगं या गणपतीत जरा तुझी धावपळ झाली ना, हवा पलट झाली की बरं वाटेल. बरं जावई बापू, तुम्ही चहा घेणार का? मी माझ्यासाठी करणार आहे. तुम्हाला चालेल का? तुम्ही करणार असाल तर चालेल. आणते. सावकाश. आई आई ग. चल चल लवकर. अहो पण असं अचानक वसईला कुठे? अगं आजोबांचा फोन आला होता. त्यांना ना खजिन्याबद्दल काहीतरी एक महत्वाचा ब्रेक थ्रू मिळालाय. त्याने मला नीटचं सांगितलं नाही, पण ते म्हणाले की अर्जंटली निघून या म्हणून. तुम्ही रागवणार नसाल तर एक विचारू? काय? बोल ना. माई आता काही दिवसात गावाला परत जाईल. तिने आपला वाडा कधीच बघितला नाहीये. तर मी म्हणत होते. ठीक आहे, कळलं. आपण माईंना सुद्धा बरोबर घेऊन जाऊ. आणि काय ग, यात रागवण्यासारखं काय आहे? नाही, मला वाटलं की तुम्ही आजकाल तुला खूप काही वाटायला लागले नाही? चल पटपट तयार हो. सासूबाईंच्या हातचा चहा प्यायल्यानंतर आय एम रेडी. आलो मी.
म्हणजे महादेव दादाने आपली भलतीच फिरकी घेतली म्हणायची. अरे छंदच होता त्याचा. लोकांना कोड्यात टाकायचं आणि स्वतः मजा बघत बसायची. बाकी क्षिप्रा, तुला मानलं बुवा. कसं काय जमलं ग तुला हे? मला तर माझ्या बाप जन्मात याचा आगापिछा लागला नसता. बरं, ते सगळं ठीक आहे आजोबा, पण अजूनही तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. हा गीतेतला श्लोक तुमच्या भावानी तुमच्या वहिनीच्या फोटोच्या मागे का लिहून ठेवला, आणि तोही अशा पद्धतीने? आणि दुसरी गोष्ट, हे सगळं कळल्यानंतर तुम्ही एवढे एक्साइट का झालायत? सांगेन तुला कधीतरी नंतर. नंतर का? आत्ता का नाही? शहाण्या मुलांनी असा हट्ट करू नये बाळ. ठीक आहे, इन शॉर्ट तुम्हाला मला सांगायचंय की इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके, फाईन. जागवू नकोस बेटा. काय असतं ना, काही गोष्टी आधी स्वतःशीच स्पष्ट आणि स्वच्छ असाव्यात, मग त्या इतरांना सांगाव्यात. या सगळ्याचा अर्थ मी तुला सांगेन. मला थोडा वेळ दे. हो आजोबा, मला एवढं सिरियसली घेऊ नका, मी मस्करी करत होते. अच्छा, एनिवेज, बाय फोक्स. मी माझ्या लाडक्या भुयाराशी गप्पा मारायला चालले. चलो, बाय बाय. अगं सांभाळून ग. मालक, म्हणजे आता आपल्याला खजिना सापडणार? माहित नाही विष्णू. आत्तापर्यंत असं अनेक वेळा झालंय. आपल्याला वाटतं की आपण आपल्या लक्ष्याच्या खूप जवळ येऊन पोचलोत, आणि दुसऱ्याच क्षणी कळतं की नाही, ते आपल्याला चकवा देऊन खूप दूर निघून गेलंय, असाध्य झालाय. पाहूया यावेळी काय होतं ते. शुभ्रा, शुभ्रा, तू इथे कशी? तू इथे कशी म्हणजे काय, आम्ही येऊ शकत नाही? ए जा ना. अगं माईंनी वाडा कधी बघितला नव्हता ना, म्हणून. माई, हा आमचा वाडा कसा वाटला? छान आहे. मस्त आहे ना? आता काय इथे चांदण्यात गप्पा मारणार आहेस? ए तू जा ना आतमध्ये, मी माईनं दाखवते वाडा ना. चल गं, चल. या, हळू हळू हळू. बाई गं. जा ना, जा. हो, जातोय जातोय, तू जा. या. शुभ्रा, काय ग पहिल्यांदा पाहिल्यासारखं काय पाहतेस? चल ना आत. शुभ्रा,
काय ग काय झालं? दिनू, तो दिनू. कोण? शुभ्रा, आर यू ऑल राइट?